श्रीमान योगी भाग 2 कथासार. शहाजीराजांच्या आज्ञेप्रमाणे शिवाजीराजांनी आदिलशाहीला कोंडाणा दिल्यामुळे आदिलशाही नजीकच्या काळात काही कारवाई करील असे वाटत नव्हते. कितीतरी दिवसांनी राजांना स्वस्थता मिळत होती. आजवर शत्रूच्या भीतीने किल्ले, कोट, शस्त्र खरेदी यात घातलेले लक्ष त्यांनी आता राज्याच्या बंदोबस्तात गुंतवले. दादोजी कोंडदेवांनी जमीन महसुलाची बसवलेली पद्धत, त्या पद्धतीची अंमलबजावणी जारीने चालू करण्यात आली. पुण्याला पाण्याची टंचाई पडू नये म्हणून कोंडवे गावाला धरणाचे बांधकाम सुरू केले. शिवापूरच्या बागायतीसाठी दुसऱ्या धरणाची उठावणी केली. या कामात राजे जातीने लक्ष घालत होते. दादोजींची उणीव जिजामाता भरून काढत होत्या. वाड्याच्या दारात आलेल्या तंट्याचा निर्णय त्याच करत असत. राजे वेळ मिळेल तेव्हा पुरंदरचे काम पाहत होते. खळद बेलसरला मिळालेल्या राजांच्या विजयाने सारा मावळ सुरक्षित झाला होता. त्या मावळाला आता न्यायी राजाचा पडताळा येत होता. पिकावर वसूल घेतला जात होता. शेती उठवायला नवीन जमीन मिळत होती. गुरे, अवजारे घेण्यासाठी गरीब शेतकऱ्यांना रकमा मिळत होत्या. कर्ज मिळत होते. कुणाही सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करायला प्रजा धजत होती. राजे अशा तक्रारीची दखल जातीने घेत. अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक शासन केले जाई. राजांचे जसे प्रजापालनाचे नियम होते तसे लष्कराचेही नियम होते. लष्कराची पाहणी नेहमी व्हायची. घोडा हे राजांचे ऐश्वर्य असल्याने त्याची मालकी खासगी नव्हती. सारे घोडे सरकारी लष्करात. बायको, भटीक, कलावंतीण बाळगायला मनाई असे. जो बाळगील त्याची गर्दन मारावी असा हुकूम राजांनी काढला होता. एके दिवशी राजे पुरंदरवरून पुण्याला आले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. वाड्यात एकच गडबड उडाली होती. मनोहारी गडबडीने सदरेवरून आत जात होती. राजांनी हाक मारली, मनोहारी, आज गडबड कसली? हातातील कलश सावरीत मनोहारी हसली आणि उत्तर न देता आत निघून गेली. राजांना त्या वर्तनाचा अर्थ लागेना. ते मासाहेबांच्या महालात गेले. तेथे कोणी नव्हते. त्याच वेळी मासाहेब आल्या. मासाहेब, आज गडबड कसली? राजांनी विचारले. राजे, मासाहेब हसून म्हणाले, रात्रीपासून गडबड सुरू आहे. तरी तुम्हाला सांगत होते 4 दिवस कुठे जाऊ नका म्हणून. काय झालं? काय झालं? तुम्ही आबासाहेब बनलात राजे. आज पहाटेच मुलगी झाली. बरं झालं वेळेवर आलात. देवांना साखर ठेवून साखर थैली पाठवायला हवी. साखर वाटायला हवी. राजांच्या चेहऱ्यावर आनंद प्रकटला. राजे जेव्हा सईबाईंना भेटायला गेले तेव्हा बाळ पाळण्यात झोपले होते. राजांनी निद्रिस्त मुलीला पाहिले आणि ते सईबाईंच्याकडे वळले. सईबाईंच्या चेहऱ्यावर क्षण हास्य होते. राजे म्हणाले, कुणासारखी आहे मुलगी? आपल्याच वळणावर गेली. राजे हसले, म्हणाले, वाटलंच होतं. मुलाचं जिथे रूप दिसणं कठीण तिथे तुम्ही बायका त्यांचं वळणही सांगून मोकळ्या होत्या. कसं देव जाणे. राजांच्या हताश मुद्रेकडे पाहत सईबाईंना हसू आवरणे कठीण गेले. त्या मोठ्याने हसल्या. हसता हसता मध्येच थांबल्या. उद्गार निघाला, आई ग. राजे धावले. काय झालं? काही नाही. हसणंही सहन होत नाही. तुम्ही विश्रांती घ्या. राजे म्हणाले. थांबावं ना? काय? खरं सांगाल? आम्ही तुमच्याशी कधी खोटं बोललो का? मुलगी झाली म्हणून वाईट वाटलं नाही? बिलकुल नाही. मासाहेबही म्हणाल्या. पहिली बेटी तूप रोटी. पण राणीसाहेब, या छोकरीला अगदी तुमच्यासारखी बनवा. म्हणजे कशी? क्षणभर राजांनी सईबाईंना निरखले आणि ते म्हणाले, आपलं दुःख घेऊन दुसऱ्यांच्या सुखात विरघळणारी. आणि एवढे बोलून राजे महालाबाहेर गेले. सईबाईंच्या मुखावर एक वेगळेच समाधान होते. मुलीची साखर देवाधिकांना आप्तस्वकीयांना वाटली गेली. लाल महालात थाटाने बारसे झाले. मुलीचे नाव सखुबाई ठेवण्यात आले. सखुबाईचा जन्म चांगल्या पायगुणाचा ठरला. शहाजीराजांच्या सुटकेनंतर तिचा जन्म झाला. घरादाराला स्वस्थता असताना ती जन्माला आली. राजांना सखूला पाहण्यात मोठा आनंद वाटत होता. राज्यकारभाराबरोबरच सखूचे वाढते जाळे ते पाहत होते. सखू रांगू लागली आणि बोबडे बोर उमटू लागले. घरादाराच्या अंगाखांद्यावर सखू घेऊ लागली. एके दिवशी लाल महालात बातमी आली. कान्होजी जेथे पुण्यास येत होते. कान्होजी जेथे शहाजीराजांच्या खास विश्वासातले सरदार. शहाजीराजांना कैद झाली तेव्हा कान्होजी कैद केले गेले. कनकगिरीला कान्होजी आदिलशाही कैदेत पडले. पुढे शहाजीराजांची सुटका झाल्यानंतर कान्होजींना सोडण्यात आले. आपल्यामुळे अकारण कान्होजींना बंदिवास भोगावा लागला याचे शहाजीराजांना फार दुःख झाले. कान्होजींचेही मन बादशाही सेवेने विटले होते. कान्होजी सारख्या तडफेच्या नेकजात सरदाराने लहरी आदिलशाहीत राहावे असे शहाजीराजांना वाटेना. त्यांनी कान्होजींना आपल्या वतनावर पाठवले. निरोप देताना सांगितले, कान्होजी, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. तिथे आमचे पुत्र शिवाजीराजे आहेत. त्यांची
जीवाभावानं इमानीपणाने सेवा करा. आमचे ठाई ते समजा. जीवन मोलानं त्यांचं रक्षण करा. आदिलशाही फौज आली तरी शिवाजी महाराजांच्या वतीने फौजेला टक्कर द्यायला भिवू नका. कान्होजींनी ती आज्ञा शिरसावंती मानली. शहाजीराजांच्या पुढे बेलरोटीची शपथ घेऊन कान्होजींना विजापूर सोडले. बादशाहीला विटलेले कान्होजी शिवाजीराजांच्या भेटीसाठी पुण्याची वाटचाल करू लागले. कान्होजी येणाऱ्या वार्तेने राजे आनंदित झाले होते. रात्री राजे सखूबाईला जवळ घेऊन झोपले होते. सखूच्या डोळ्यात झोप आली होती. राजे तिला थोपटीत होते. बोलता बोलता सखू झोपली गेली. आपल्या कुशीत झोपलेल्या सखूकडे पाहत राजे समाधानाने डोळे मिटून पडले होते. सईबाई आत आल्या. त्यांनी राजांकडे आणि झोपलेल्या सखूकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित विलसले. त्या समईकडे वळल्या आणि हाक आली, सई. सईबाईंनी दचकून पाहिले. शिवाजीराजे पाहत होते. झोपला नाही. झोपमोड होऊ नये म्हणून किती हळूवार पावलांनी आले. आपल्या आगमनाची वर्दी तुम्ही येण्याआधीच मिळते. ती कशी? सईबाईने आश्चर्याने विचारले. हळुवारपणे उठत राजे म्हणाले, ती सांगते. ती कोण? आहे अशीच बोलकी. आपण तिच्यावर बोलत बसावं. जाते मी. सईबाई जाण्यासाठी वळलेल्या पाहताच राजे गडबडीने म्हणाले, तुम्ही जा, पण नाव तर ऐकून जाल. सईबाई थांबल्या. त्यांच्या कानावर शब्द आले, तुमची वर्दी तुमच्या पायीची साखळी देते. सईबाई राजांच्याकडे चकित होऊन पाहत राहिल्या. त्या कृत्रिम कोपाने म्हणाल्या, या साखळ्यांचा एवढा का आवाज येतो की मुतपाक खाण्यापासून इथवर ऐकू यावा? नाही सई, ते तुम्हाला कळायचं नाही, ते आम्हीच जाणे. आतुरपतीच्या तीक्ष्ण कानांना पत्नीच्या पायातल्या साखळ्यांचा आवाज फार लवकर ऐकू येतो. सईबाई लाजल्या. काही न बोलता समईच्या नजीक जाऊन वाद शांत करू लागल्या. कान्होजी जेथे पुण्याला आले त्यांच्या बरोबर एक खास मेणाई होता. विजापुराहून येताना शहाजीराजांनी सोयराबाईंनाही कान्होजींच्या बरोबर पाठवले होते. धाकट्या राणीसाहेबांनी मोठ्या सन्मानाने वाड्यात पाऊल टाकले. कान्होजींनी जिजाबाईंना मुजरा केला. राजांनी विजापूरचे क्षेमकुशल विचारले. जिजाबाईने महाराज साहेबांची संभाजीराजांची चौकशी केली. राजे कान्होजींना म्हणाले, कान्होजी, तुम्ही आलात, आम्हाला आणखीन धीर आला, आमचं बळ वाढलं. राजे, तुमचे कर्तृत्व ऐकून महाराज साहेबांना कौतुक वाटलं, नाहीतर त्यांनी आपल्या सेवेसाठी मला पाठवलं नसतं. तुमची निष्ठा आम्हास माहीत आहे. कान्होजींच्यावर आलेल्या बाजी जेद्यांकडे बोट दाखवत राजे म्हणाले, तुमच्या आधी तुमचे बाजी आमच्या बाजूने फत्तेखानाविरुद्ध लढले, थोर पराक्रम केला. आम्ही सारे त्यांना सवाजी बाजी म्हणतो. योग्य धनी मिळाला तरच पराक्रमाला वाव मिळतो. त्यासाठी राजे, माझे काही खास विश्वासातले वीर आणले आहे. माणसं विश्वासाची, जीवाला जीव देणारी आहे. तोच येसाजी आत आला. राजांनी नजर येसाजीवर खेळली. येसाजीचे डोळे भरले होते. राजांनी गडबडीने विचारले, काय झाले येसाजी? महाराज, वाईट बातमी आली आहे. कसली बातमी? तुकाराम महाराजांनी देह ठेवला. हे ऐकताच राजांना मोठा धक्का बसला. साऱ्या आठवणी उफाळून आल्या. उभ्या जागी डोळे भरले. गहिवरल्या आवाजात राजे म्हणाला, अरे रे, एका महात्म्याच्या दर्शनाला आम्ही मुकलो. उपवासानं क्षीण बनलेली काया, चेहऱ्यावरचं भोळभाबडं हसू, पाखरांशेजारून जाताना देखील पाखरे उडाली म्हणून दुःख करणारा तो आत्मा. आमच्या नजरेसमोरून ते रूप हलत नाही. आमच्या भूमीवर या संताचे भारी उपकार आहे. आम्ही राजे सत्तेच्या जोरावर राज्य उभारतो, पण हे संत, काही सत्ता नसताना ज्याने मोगली राज्यात आपला धर्म टिकवला, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव, जनाबाई, एकनाथ, चोखा, बंका, किती नावे घ्यावीत. स्वकीयांचा, परधर्मीयांचा अखंड विरोध सहन करत त्यांनी आपल्या धर्माची ज्योत ठेवत ठेवली. धर्माची ओळख सामान्यापर्यंत नेऊन भिडवली. कान्होजी, आमचं राज्य उभारत असता अशा संत सज्जनांकडे आम्ही जास्त लक्ष पुरवायला हवं. त्यांची सेवा करीतच राज्याचा विस्तार करायला हवा, तरच आमच्या राज्याला काही अर्थ प्राप्त होईल. राजे बोलत होते. ओघळणाऱ्या अश्रूंची त्यांना भान राहिले नव्हते. थोड्याच दिवसात कान्होजी राजांचा निरोप घेऊन रोहिडी खोऱ्यात निघून गेले. दिवसेंदिवस राजांची ताकद वाढत होती. स्वस्थतेचे दिवस असल्याने राजांना सर्व व्यवहारात लक्ष घालता येत होते. एके दिवशी मासाहेब राजांना म्हणाल्या, राजे, आमची एक इच्छा राहून गेली आहे. कोणती मासाहेब? विजापुरी स्वारींना कैद झाली तेव्हा आम्ही महाबळेश्वरला अनुष्ठानाचा संकल्प सोडला होता. सत्पुरुष गोपाळ भटांचं दर्शन घ्यावं असं फार दिवस आमच्या मनात होतं, पण मधल्या गडबडीमुळे बोलता आलं नाही. मासाहेब, आपण लवकरच महाबळेश्वराला जाऊ, त्यात आम्हालाही आनंद आहे. राजाने महाबळेश्वराची तयारी केली. मासाहेबांच्या सह राजे महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरच्या सत्पुरुष गोपाळ भटांचे दोघांनी दर्शन घेतले. गुरुमंत्र घेऊन अनुष्ठान केले.
देवस्थानाला व स्वामींना वर्षासन दिली. राजांचा महाबळेश्वरी मुक्काम असता महाबळेश्वरानजीक असलेल्या जावळी खोरे, कोयना खोरे या मुलकातून राजांची नजर फिरत होती. महाबळेश्वर, मकरंदगड, मंगलगड यांनी बंदिस्त असलेली पारगटाच्या प्रचंड भिंतीस पाठ लावून बसलेली ती खोरी राजांच्या मनात भरली होती. जावळी खोऱ्याचा दरारा आदिलशाही दरबाराला वाटत होता. डोंगर कपारी दाट रानाने वेढलेला तो भाग जवळजवळ अजिंक्यच होता. ज्याच्या हाती जावळी त्याचे राज्य सुरक्षित असे ते ठिकाण होते. त्या प्रदेशावर राज्य होते मौर्यांचे. त्यांना चंद्रराव ही पिढीजात किताब होती. सध्याच्या चंद्रराव यशवंत मोरे राजांच्याच कृपेने जावळीला आला होता, पण राजांना त्याचा विश्वास वाटत नव्हता. राजे महाबळेश्वरून परतले, पण जावळी त्यांच्या नजरेआड झाली नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.